शिवछत्रपतींना या राजांनी सुद्धा या देवीचा या भगवतीचा गोंधळ घातलाय दादांनो। प्रभू रामचंद्र भगवंतांनी सुद्धा या भगवती मातेचा गोंधळ घातलाय। मग आपण का नको गोंधळ घालायला? ओ माझे छत्रपती शिवराय दादा असे राजे होते ना की स्त्री बद्दल या शिवरायांना खूप आदर होता दादांनो, खूप आदर होता हो। पण आज राहिला का खरोखर तो आदर आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतामध्ये स्त्री बद्दल आदर राहिला का दादांनो? खरोखर जर स्त्री बद्दल आदर तुम्हाला ठेवायचा असेल ना दादांनो, नवरात्र चालू आहे आता, नाही तुम्हाला 3.5 शक्तिपीठांच्या देवीला भगवतीला जाता नाही आलं ना दादांनो, तर आपल्या स्वतःच्या घरामध्ये 3.5 शक्तिपीठ बघा ते कोणते? तर पहिलं शक्तिपीठ आपली आई बघा, दुसरी शक्तिपीठ आपलं पत्नी बघा, तिसरी शक्तिपीठ आपल्या बहीण बघा आणि अर्ध शक्तिपीठ राहिलेलं आपल्या स्वतःची मुलगी बघा, मुलगी दादांनो। हो कितीही तुम्ही 3.5 शक्तिपीठाची यात्रा केली दादांनो, पण घरातल्या स्त्रीला जर उपाशी ठेवत असले ना, घरातली सासू जर सुनेचा छळ करीत असेल आणि सून जर सासूचा छळ करीत असेल ना, कितीही तुम्ही 3.5 शक्तिपीठांचे आई दर्शन घेतलं ना, तर धिक्कार असो तुमच्या जीवनाचा, धिक्कार असो दादांनो। अरे घरातली लक्ष्मी जर खुश नसेल ना दादांनो, तर कशी ती भगवती आपल्यावरती प्रसन्न होईल सांगा ना दादांनो। अहो माझ्या छत्रपती शिवरायांना स्त्री बद्दल इतका आदर होता, कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा माझ्या शिवरायांकडे आली ना दादांनो, तर साडी जोडी देऊन माझ्या शिवरायांनी या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची पाठवणी केली हो। आणि आज त्याच राज्यातला तरुण, त्याच शिवरायांच्या राज्यातला तरुण दादांनो अहो गाडी घेतो ना, तीही आपल्या बापाच्या कमाईची गाडी घेतो, त्या गाडीमध्ये पेट्रोल भरतो दादांनो, तेही त्या बापाच्या कमाईचं पेट्रोल भरतो आणि कॉलेजच्या गेट समोर जातो आजच्या ह्या शिवरायांच्या राज्यातला तरुण माझ्या आया बहिणीची छेड काढतो दादांनो, छेड काढतो। चालेल का माझ्या शिवरायांना सांगा ना खरोखर? अहो खरे जर शिव विचार जर डोक्यात घ्यायचे असतील ना दादांनो, तर स्त्री बद्दल आदर राखा। आणि तरुणांनो एकच विनंती करते तुम्हाला, कधीही व्यसन करू नका दादांनो, कधीही व्यसनाच्या आहारी जाऊ नका रे। अरे तुम्ही जर गाडीवर गेले ना दादांनो, तर घरी तुमची आई, तुमची पत्नी, तुमची बहीण वाट बघत राहते दादांनो तुमची, त्याच्यामुळे कधीही व्यसन करू नका दादांनो। आणि माझ्या आई बहिणींना एकच विनंती दादांनो, अहो जी मुलगी जन्माला येऊन पुढे ती बघा ना, स्त्री कोणत्या क्षेत्रात कमी आहे? आज राष्ट्रपती आहे, ती वैमानिक आहे, शिक्षिका आहे, कीर्तनकार आहे, सर्व क्षेत्रामध्ये वकील आहे, सर्व क्षेत्रामध्ये महिला जर पुढे गेली ना, का मारता यांना सांगा ना? त्या गर्भामध्ये त्या मुलीला का मारता हो? ती मुलगी विनंती करत असते, आई आई नको ना ग मारू मला, अगं आई नको ना ग मारू मला, अगं मी तुला त्रास देणार नाही ग आई, त्रास देणार नाही, अगं तुझ्याकडे काही हट्ट करणार नाही आई, हट्ट करणार नाही, नको ना ग मारू मला आई। अहो सांगा ना दादांनो, दिवाळी आली तर ओवाळण्यासाठी बहीण पाहिजे ना आपल्याला, रक्षाबंधन आलं राखी बांधण्यासाठी बहीण पाहिजे, लग्न करायचं जर असेल तर पत्नी पाहिजे आणि प्रेम करायचं असेल तर प्रेयसी पाहिजे। मग मुलगी का नको सांगा ना? काय तिने अपराध केला का त्या मुलीने सांगा ना? ती मुलगी म्हणत असते, आई 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती वंशाच्या दिव्या पायी नको पण ती ती मुलगी हट्ट करीत असते, नको ना गाई, नको ना ग मला, ग गर्भामध्ये नको ग मारू मला, अगं नाही मी तुला तुझ्या वंशाच्या दिव्यासारखा प्रकाश देऊ शकले ना, पण ती म्हणून तुझ्या आयुष्यात राहील, नको ग मारू मला। का मारता मध्ये त्या मुलीला का मारता? आणि इथे माझ्या भरपूर तरुण मुली बसलेल्या आहेत, तरुण मुलींना एकच विनंती अहो, जे आई वडील तुम्हाला 21 वर्ष अगदी लाडाकोडामध्ये वाढवताना, अहो तुम्ही मोठ्या झाल्या वयात आल्या मुलींनो की त्याच आई वडिलांना विसरून जाता आणि तो कोणीतरी 2 दिवसापूर्वी तो प्रियकर भेटतो तुम्हाला आणि त्या प्रियकराबरोबर पळून जाता मुलींनो, पळून जाता। नका ग असं करू, नका असं करू। अगं तुम्ही जेव्हा जाताना निघून त्या आई वडिलांचा विचार केला का तुम्ही घरी? अगं त्यांना शर्मेने मान या समाजामध्ये खाली घालावा लागते दादांनो।
नका करू पोरींनो, नका करू असं. अगं तुमची बहीण, तुमची मुलगी समजून हा विचार घराघरापर्यंत न्या. खरोखर शिव विचार जर डोक्यात घ्यायची वेळ आली दादांनो आता, अहो त्या शिवरायांना सुद्धा जर खरोखर आपण त्यांचे शिव विचार जर डोक्यात घेतले ना, शिव जयंती आली ना तर मध्यधुंद अवस्थेमध्ये न नाचत्या त्या शिवरायांपुढे मद्यपान करून कधीही नाचू नका दादांनो, कधीही नाचू नका. हो शिवनेरीवर शिव भजन मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवभजन मला राजाधिपती, राजाधिपती दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती, हे दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती, रामचे दैवत छत्रपती. एकदा त्या शिवरायांचा आपण मोठ्या प्रेमाने जय जय करू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय शिवाजी. त्या शिवरायांना सुद्धा किती छान आपले विचार पटले असतील. लोहशिंगे गावामध्ये इतका जय जयकार चाललाय आपल्या दादांनो. म्हणून शिव विचार खरोखर डोक्यामध्ये घ्या.